Hello friends, welcome to the channel. Today we will learn the topic An Astrologer's Day. It is written by famous Indian novelist R.K. Narayan. His name was Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy, and he was one of the best known novelists among Indian English writers. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories, and a number of travelogues, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir My Days. Narayan created the imaginary town of Malgudi, where realistic characters in a typically Indian setting lived amid unpredictable events. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. मित्रांनो, आज आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा पाठ शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण या पाठाचे लेखक आर के नारायण यांच्याबद्दल जाणून घेऊया. आर के नारायण यांचं पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी असं होतं आणि ते सुप्रसिद्ध भारतीय इंग्रजी लेखक होते. त्यांनी 14 कादंबरी लिहिल्या आहेत आणि 5 कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. सोबतच त्यांनी प्रवास वर्णनं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यांनी माय डेज नावाचं एक स्वतःच्या आठवणीवर आधारित पुस्तक प्रकाशित केलं. आर के नारायण यांनी मालगुडी नावाचं एक काल्पनिक गाव आपल्या लिखाणामध्ये तयार केलं आणि ज्यावर आधारित नंतर मालगुडी डेज नावाचं एक सिरियल सुद्धा दूरदर्शनला आलं होतं. आर के नारायण यांच्या कथेमधील पात्र जे आहे तर ते ग्रामीण पार्श्वभूमी असणारे पात्र असतात आणि जे मानवता त्याचबरोबर काहीसा विनोद आणि दैनंदिन जीवनातलं सामान्य आयुष्य त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसून येतं. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. These include Swamy and Friends, The Bachelor of Arts, The Dark Room, An Astrologer's Day and Other Stories, Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma, The Guide and many other books. तर या वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून नारायण अमेरिकन वाचकांना ओळखीचे झाले. त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, An Astrologer's Day and Other Stories, Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma आणि द गाईड ही त्यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत. हिज नॉवेल द गाईड won him the साहित्य अकादमी अवॉर्ड in 1961, the most coveted literary honor in India. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique Indianness and a simplicity which is utterly charming and authentic. त्यांच्या द गाईड या कादंबरीला भारतातला सर्वोच्च समजला जाणारा साहित्यिक पुरस्कार साहित्य अकादमी हा 1961 मध्ये मिळाला होता. त्यांची लिखाणाची शैली ही काहीशी विनोदी आणि ज्यातून उपहासात्मक लिखाण त्यांचं आपल्याला दिसून येतं आणि या सर्व लिखाणातून इंडियननेस भारतीयता जपली जाते. Narayan typically portrays a peculiarities of human relationships and ironies of Indian daily life. His style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. काहीशा सोप्या पद्धतीने आणि भारतीयता जोपासत त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. आज आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा पाठ शिकूया. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of dozen cowrie shells, a square of piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. नेहमीप्रमाणेच एका ज्योतिषाने त्याला लागणारी सर्व साहित्य
आपल्या बॅगमधून बाहेर काढली, ज्यामध्ये काही शिंपले आहेत, शंख आहेत, कवड्या आहेत, एक कापड आहे, ज्या कापडावर काहीतरी तक्ते आहेत, एक वही आहे, त्यासोबतच हस्तलिखिताची एक पामिरा रायटिंगसुद्धा आहे आणि त्याच्या डोक्यावर विभूती आहे, विभूती भस्म लावलेला आहे. सोबतच त्याच्या डोक्यावर अष्टगंध किंवा ज्याला आपण शेंदूर म्हणतो तर तेही आहे आणि या सर्व या रंगामुळे त्याचं मस्तक तेजस्वी भासत आहे आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक तीक्ष्ण आणि विलक्षण अशी चमक होती. आता यातील काही कठीण वाटणारे शब्द पहा. काउरी शेल्स म्हणजे कवड्या. अ सी ॲनिमल हुज शेल्स आर युज्ड फॉर व्हेरियस पर्पजेस. ऑब्स्क्युअर मीन्स अस्पष्ट, अंधुक. मिस्टिक मीन्स गूढ, रहस्यमय. रिप्लेंडंट म्हणजे तेजस्वी, चमकणारा. वर्मिलियन म्हणजे या ठिकाणी अष्टगंध जो सेंद्रिय रंगाचा असतो. प्रॉफेटिक मीन्स टू प्रेडिक्ट व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर म्हणजे भविष्य सांगणे, भविष्यवेत्ता, त्याला प्रॉफेटिक म्हणतात. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. त्याच्या रंगवलेल्या कपाळावर आणि त्याच्या दाट असणाऱ्या मिश्या याच्या मधोमध असलेलं त्याच्या डोळ्यामधील तेज हे किंवा रंगसंगतीमुळं अधिक प्रखर वाटत होतं आणि एक साधारण भोळाभाबडा माणूस जरी असेल तरी तो याच्याकडे पाहून प्रभावित होऊ शकला असता. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर दहलिया स्टॉक्स. आणि एवढं सर्व रंगसंगती असताना याचा अधिक परिणाम व्हावा म्हणून की काय, त्यानं डोक्याला भगव्या रंगाचा फेटा गुंडाळलेला आहे आणि त्याची ही रंगसंगती कधीही अपयशी होत नाही, कधीही फिकी पडत नाही. जसं डेलिया किंवा कॉस्मॉसच्या फुलाकडं मधमाशा आकर्षित होतात तसंच त्याचे ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होत असतात. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. It was a remarkable place in many ways. तो नेहमी गजबजलेल्या टाउन हॉल पार्कच्या रस्त्याच्या कडेला एका चिंचेच्या झाडाखाली तो बसत असतो आणि या जागेला महत्त्व येण्यासाठी अनेक कारणं आहेत. अनेक कारणासाठी ती जागा प्रसिद्ध होती. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. आणि या रस्त्यावर, एका अरुंद अशा रस्त्यावर दिवसभर गर्दी असायची आणि लोक त्या रस्त्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ये जा करायचे. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. त्या रस्त्याच्या दोन्ही कडेने वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगधंदे सुरू होते. त्यामध्ये औषधी विक्रेते, चोरीच्या वस्तूंचे विक्रेते, जादूगार आणि त्याचबरोबर कपड्यांचा लिलाव सुद्धा त्या रस्त्यावर होत असे. आणि या सर्वांमुळे त्या रस्त्यावर दिवसभर गर्दी असे. दिवसभर तो रस्ता शहरातील नागरिकांना आकर्षित करायचा. Next to him in vociferousness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day and on the next Delhi almond and on the third Raja's delicacy and so on
and so forth, and people flocked to him. त्या रस्त्यावर मोठ्याने आवाज करत तळलेले शेंगदाणे विकणारा विक्रेता सुद्धा होता आणि तो त्याच्या पदार्थांना, त्याने तयार केलेल्या पदार्थाला वेगवेगळी मजेशीर नावं द्यायचा. एखाद्या दिवशी तो त्याला बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, एखाद्या दुसऱ्या दिवशी तो दिल्ली बदाम म्हणायचा आणि तिसऱ्या दिवशी त्याला एखादं वेगळंच नाव, राजाची खास मेजवानी, अशी काही वेगवेगळी नावं तो द्यायचा आणि हे सर्व नावं ऐकून लोक त्याच्या समोर गर्दी करायचे. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. The astrologer translated his business by the light of the flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. मग या गर्दीचा काही हिस्सा या ज्योतिषाकडे सुद्धा रेंगाळत असायचा आणि त्या शेजारच्या विक्रेत्या कडून जी आग पेटवली जाते त्या आगीच्या प्रकाशामध्ये हा ज्योतिषी आपला व्यवसाय करीत असे आणि या सर्व वातावरणामुळे त्याला एक वेगळं वलय त्या परिसराला प्राप्त झालं होतं. आता यातील काही डिफिकल्ट वर्ड्स पहा. वोसिफेरसनेस म्हणजे बीइंग लाऊड अँड नॉयजी, गर्दी किंवा गोंगाट. डॅलिड मीन्स वेस्टेड टाइम जस्ट हँगिंग अराउंड म्हणजे भरकटणे. फ्लेअर म्हणजे भडकणे. क्रॅकल्ड, क्रॅकल्ड मीन्स तडतड असा आवाज, तडकणे. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. आणि या सर्व गोष्टींना भरीच भर म्हणून किंवा आणखी एक वलय प्राप्त करून देण्यासाठी त्या नगरपालिकेने त्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय केलेली नव्हती. आणि one or two had hissing gaslights, some had necked flares stuck on poles, some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologer, managed without lights of their own. मग या रस्त्यावर म्युनिसिपलने, नगरपालिकेने दिवाबत्तीची सोय केलेलीच नव्हती. मग अशा वेळी काही जण गॅसचे दिवे होते, काही जणांकडे बत्त्या होत्या आणि काही जणांकडे मशाली लटकवलेल्या होत्या आणि काही जणांनी जुने काही सायकल दिवे लावलेले होते. आणि या ज्योतिषासारखे काही लोक आपल्या स्वतःच्या प्रकाशाशिवाय इतरांच्या प्रकाशावरच आपला व्यवसाय चालवायचे. आणि या सर्व गोष्टींमुळं त्या ठिकाणाला एक वलय प्राप्त झालं होतं. इट हॅज बिल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. प्रकाश आणि अंधारांचा एक विस्मयकारक खेळ त्या ठिकाणी असायचा. ज्योतिषाचं मात्र त्यामुळं फावलं, त्याचा फायदा झाला. त्याचं कारणही तसंच होतं की आयुष्याच्या सुरुवातीला त्याने ज्योतिषी बनण्याचा विचार सुद्धा केला नव्हता. कारण पुढच्या क्षणी त्याच्या स्वतःच्या आयुष्यात त्याला काय कळणार आहे, काय होणार आहे याची कल्पना नव्हती. तो दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे नेमकं काय घडणार आहे हे त्याला कसं कळणार. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. आणि हा जो ज्योतिषी आहे तर त्या ज्योतिषाला ग्रह तारे यांचा संबंध काहीही नव्हता. त्याला तेवढंच ज्ञान होतं या ग्रह ताऱ्यांचं जेवढं त्याच्या ग्राहकांना असायचं. आणि तरीही असं असलं तरीही तो जे काही सांगायचा ते लोकांना आनंद द्यायचं आणि तसंच प्रत्येकाला त्याच्या त्या सांगण्यावर आश्चर्य वाटायचं. आणि हे केवळ त्याने त्याच्या व्यवसायातून मिळवलेल्या सरावामधून, त्याच्या अभ्यासामधून आणि चतुराईमधून त्याने ही सर्व कला ग्राहकांना
खुश करण्याची कला त्याने आत्मसात केली होती. ऑल द सेम इट वॉज ॲज मच an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of a day. आणि मग एखाद्या मजुराला जेवढी मजुरी सायंकाळी घराकडे जात असताना मिळायची तेवढीच मजुरी घेऊन तो आपल्या घरी दिवसाच्या शेवटी जायचा. म्हणजे एखादा मजूर दिवसभर काम केल्यानंतर जेवढी मजुरी कमावतो तेवढं हा त्या ठिकाणी बसून दिवसाच्या अखेरीस त्याच्या मेहनतीचं फळ म्हणून त्याला काही मिळकत मिळत असे आणि ती घराकडे तो घेऊन जायचा. एन्चॅन्टमेंट. एन्चॅन्टमेंट मीन्स मॅजिकल इफेक्ट, जादू किंवा किमया. बिविल्डरिंग. बिविल्डरिंग मीन्स कन्फ्युजिंग और बॅफलिंग, गोंधळून टाकणारे, विस्मयकारी. Crisscross. Crisscross means lines. Shrewd. Shrewd means good at judging people. चतुर किंवा धूर्त. He had left his village without any previous thought of or plan. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying, and ripening in his cornfield and ancestral home. जर समजा त्याने जर त्याचं गाव सोडलं नव्हतं, त्याने जर त्याचं कोणतीही प्लॅन किंवा योजना आखून गाव सोडलं नव्हतं, तो असाच अचानकपणे गाव सोडून आला होता आणि तो जर समजा गावामध्ये राहिला असता तर आपल्या पूर्वजांचा जो शेतीचा व्यवसाय आहे, घरदार, लग्न संसार, मक्याच्या शेतामध्ये किंवा वडिलोपार्जित घरामध्ये आयुष्य कंठत तो म्हातारा झाला असता. पण तसं व्हायचं नव्हतं, त्याचं नशीब काहीतरी वेगळंच होतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील, ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन. आणि म्हणून मग घरच्या कोणालाही न कळवता त्याला घर सोडून जाणं भाग पडलं आणि आपल्या गावापासून शेकडो मैल दूर जाऊन तो एका ठिकाणी एका शहरामध्ये थांबला. आणि एका ग्रामीण माणसाला, एका गावात राहणाऱ्या व्यक्तीला एवढा मोठा पल्ला गाठणे, एवढं मोठं अंतर कापून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे जणू काही एखादा समुद्र पार करून दुसरीकडे स्थलांतरित होणे असा अनुभव त्या ज्योतिषाला आला होता. He had a working analysis of mankind's struggles, marriage, money, and tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Without 5 minutes, he understood what was wrong. He charged 3 pies per question, never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. आणि मग या ज्योतिषाला मानवी व्यवहाराबद्दल बरंच ज्ञान मिळालं होतं. या सततच्या कामातून, लोकांच्या वर्तनाच्या अभ्यासातून त्याला एक ज्ञान मिळालं होतं. माणसाच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे लग्न, पैसा किंवा नात्याची गुंतागुंत, ह्या ज्या समस्या आहेत, मानवी कोणत्याही माणसाला भेडसावणाऱ्या समस्या, या समस्यांचं तो व्यावहारिक विश्लेषण उत्तम रीतीने करत असे. आणि सरावामुळे त्याला त्यातलं ज्ञान अधिक दृढ झालं होतं. 5 मिनिटाच्या आतच आपल्या ग्राहकाची काय समस्या आहे हे त्याला समजत असे आणि त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी एका प्रश्नाला तो 3 पैसे घेत असे. म्हणजे समोरचा व्यक्ती, समोरचा ग्राहक जेव्हा त्याच्याकडे आला तेव्हा त्याला तो 10 मिनिटापर्यंत बोलतं करायचा. स्वतः एकही शब्द बोलायचा नाही, सगळं त्याच्याकडून ऐकून घ्यायचा आणि या 10 मिनिटाच्या संवादामध्ये त्याला, त्या ग्राहकाला काय उत्तर द्यायची हे सगळं समजून जायचं. When he told the person before him gazing at his farm, in many ways you are not getting the fullest results for your efforts, 9 out of 10 were disposed to agree with him. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave an analysis of character
most of your troubles are due to your nature. How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous nature and a rough exterior. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. ग्राहकांचा तळहात निरखून पाहत पाहत तो त्यांना काही त्यांचं समाधान करणारं बोलायचा. जसं आपण नेहमी पाहतो की भविष्य सांगणारे हे तेच ते वाक्य सर्वांना सारखंच बोलत असतात, ते सांगत असतात आणि ते प्रत्येकाला लागू पडतील असे वाक्य बोलतात. जसं हा ज्योतिषी त्याला म्हणायचा की तुमच्या कष्टाच्या तुलनेत तुम्हाला पाहिजे तेवढं यश मिळत नाही. तुमच्या कुटुंबात किंवा दूरच्या नात्यात एखादी अशी महिला आहे का की जी तुमच्याशी वितुष्ट ठेवून आहे, तुमच्याशी तिचा सलोखा नाही. आणि या स्वभावाचं विश्लेषण करून तो म्हणायचा तुम्हाला जो काही त्रास होत आहे, तुम्हाला ज्या काही समस्या येत आहेत, त्या केवळ तुमच्या स्वभावामुळे आहेत. कारण शनी या ठिकाणी असताना तुम्हाला आणखी दुसरं कोण काय करू शकणार. तुमचा स्वभाव बाहेरून जरी कठोर असला तरी आतून फार नरम आहे. तुम्ही फार मदत करणारे व्यक्ती आहात. मग हे सर्व ऐकल्यानंतर कोणालाही आनंदच होणार, तो लगेच खुश होईल. तसंच याचेही ग्राहक खुश व्हायचे आणि आपल्या मवाळ स्वभावामुळे लोकांना आपण बाहेरून कठोर वाटतो अशी कल्पना कोणालाही करायला नक्कीच आवडते. असं समाधान करणारं तो उत्तर आपल्या ग्राहकांना द्यायचा आणि त्याच्या या सर्व बोलण्यामुळे ग्राहक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. आता येथील काही डिफिकल्ट वर्ड्स. इम्पेच्युअस. इम्पेच्युअस मीन्स इम्पल्सिव्ह, उतावीळ किंवा भावना प्रधान व्यक्ती. इंडियर्ड. इंडियर्ड मीन्स मेड समथिंग लाइकेबल, प्रिय किंवा आवडणारे. एक्सटेरियर मीन्स आउटवर्ड अपीयरन्स, बाह्य स्वरूप. फॉरबिडिंग. फॉरबिडिंग मीन्स फिअरसम, कठोर.